पैसे तिने लगेच परत या या त्याच्यानंतर परत दादा तिला 75,000 रुपयांची गरज. ते सुद्धा पैसे मी तिला लगेच पाठवले. दादा त्याच्यानंतर बघितलंस का कोण आलंय ते? तिचा मनीषा ताई, मिहीरची आई, मधुराचे बॉस. हा हा हा, नमस्कार. नमस्कार. या या ना, बसा ना. बसा बस. अगं बाई, पिशवी तुमच्याच हातात राहिली. बस. बसा. साखरपुड्याच्या दिवशी ओळख झाली होती. अरे काय झालं माहितीये का, भाजी घेऊन येत होते ना, तो एक बाईकवाला धडकला, पडले ना रे मी खाली. ताईंनी मला उचललं, अलगद त्यांच्या गाडीतून घेऊन आल्या. म्हटलं आल्याच आता चहा घेऊन जा. बरं केलंस. त्या दिवशी नीट बोलता नाही आलं. सॉरी. सगळंच. अहो तुम्ही का सॉरी म्हणताय मला? उलट मी तर म्हणते की त्या दिवशी पोलिसात द्यायला हवं होतं त्या मुलाला. नाही, त्यात मुलीचीच बदनामी झाली असती ना. पोलिसांनी आम्हाला मूर्खात काढलं असतं. नीट चौकशी का केली नाही म्हणून. हो ना. अहो नाही, तसं नाहीये. कारण हल्ली ना फसवणुकीच्या तक्रारींबद्दल खूप ऐकू येतं आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की लग्नासाठी ना माहितीतलाच मुलगा किंवा मुलगी बघायला हवी. हो ना. आम्ही सुद्धा आमच्या मिहीरसाठी मुलगी बघतोय. दादा चहा आणते. काय म्हणते मधुरा? ऑफिस मध्ये त्रास नाही ना रे? नाही, जराशी हूड आहे म्हणून विचारलं. हो नाही हो, तुमची मधुरा फार गोड आहे. उलट ती असली ना ती वातावरणात अगदी जान येते बघा. चहा. थँक्यू. बघा साखर बिखर कशी झालीये. छान झालंय. थँक्यू. मीरा कशी आहे? नाही म्हणजे संकोची स्वभावाची वाटली म्हणून विचारते. नाही, ती तशीच आहे. मधुराच्या अगदी विरुद्ध. दाखवत नसली तरी मनाला लावून घेतलंय तिनं. नाही म्हणजे कळत नाहीये, विचारू की नको? हा तुमच्या घरचा प्रश्न आहे. तरी हो, तुम्ही परक्या का आहात? म्हणजे मला असं वाटतंय मीराशी ना आता इतक्यात लग्नाचा विषय काढू नका तुम्ही. नाही, दडपण येलो तिच्यावर फार. बरोबर आहे तुमचं, पण काय करणार? पदरात 2-2 मुली आहेत. मोठीचं नाही निदान धाकटीचं तरी जुळावं ना. अहो तुमच्या मधुराचं लग्न अगदी पटकन जमेल. खूप गोड आहे ती. अगदी हसत हसत पसंत करतील तिला. आणि खरं सांगू का, आम्हाला मधुरा खूप आवडते. बोलत काय बसलीये मी? माझी अपॉइंटमेंट आहे काउन्सिलिंगची. निघायला हवं, उशीर होतोय. नमस्कार, येते मी. थँक्यू आल्याबद्दल. या या येत जा असंच. हो हो अगदी. हा, आता ओळख ठेवा. हो. अगं बाई, तुमचा नंबर देता का? 1 मिनिट, माझं कार्ड देते. हो. हे घ्या. थँक्यू. चला येऊ मी. हो या. नमस्कार. नीट जा. दादा, तू माझ्या लॅपटॉप वरून lovelagna.com दादा, दादा एका दिवशी ऐकलंस? फाईल सुरू राहिली. मधुरा त्यांना फार आवडते. मीरसाठी मुली शोधणं सुरू आहे. म्हणजे आडून आडून त्यांनी आपल्याला काहीतरी सुचवलेलं आहे. आणखी काय म्हणाल्या? देविका माहितीतलीच मुलगी किंवा मुलगा असावा. वा वा वा. lovelagna.com वर भेटलो. दादा, नंतर आमचं बोलणं म्हणजे मिहीर मधुराचा मित्रही आहे. ती लोक श्रीमंत पण आहे. ठरलं ठरलं. आणखी काय पाहिजे आपल्याला? ए बाई, घाई नको करूस. मधुरा मीरा सारखी नाहीये. तिच्या कलाने घ्यावं लागेल. घेऊ ना. आणि मोठीच्या आधी धाकटीचं लग्न कसं करायचं? अरे नुसतं ठरवून ठेवायला काय हरकत आहे? हा, घाई कोण करते? काहीतरी निमित्त काढून मी मनीषा त्यांना बोलून घेते आणि हा विषय काढतेच. 25,000 रुपयांची मदत केली.
हॅलो, काय बघतोस? तेच विचार करतो. कसला? तू इतकी काही वाईट नाहीयेस दिसायला. हे परत बोल. हे बघ, कॉलेजमध्ये ना लाईन लागायची माझ्याशी बोलायला. हं? हा, आणि रोज डेला तर ऑलमोस्ट रोजचं शॉप उघडता येईल इतके रोजेस मिळायचे मला. पण काय उपयोग, एकही अफेअर नाही. की आहे आणि आम्हाला माहित नाहीये. अरे तू वेडा आहेस का? हे बघ, या प्रिन्सेस साठी त्या तोडीचा प्रिन्स तर पाहिजे ना. हा म्हणजे एक अफेअर होतं. हा हा, पण ब्रेकअप झालं म्हणजे मीच केलं. का? टू टायमिंग करण्याचा मला खूप राग येतो. असं वाटतं ना द्यावी एक सणसणी. बापरे. हा, हा हे बघ, काय? मला असा मुलगा पाहिजे तो माझ्यावर खूप प्रेम करेल. म्हणजे त्यांनी ना दुसऱ्या मुलीचं कौतुक नाही केलं पाहिजे, दुसऱ्या मुलीकडे बघितलं पण नाही पाहिजे. त्याचा फोकस माझ्यावर आणि फक्त माझ्यावर असला पाहिजे. ओनली मी, द क्वीन. हे हसतोस का? ऍक्च्युली असं कोणीतरी तुझ्या जवळच आहे, पण तुला तो दिसत नाहीये. माझ्या जवळ? खूप जवळ. ओ माय गॉड, कोण? हा, कम ऑन यार, आता हे पण मीच सांगू का तुला? तुझं तुला ओळखता यायला हवं ना. असं कोणीतरी ज्याला तू भेटल्यानंतर दुसरं काहीच दिसत नाहीये. म्हणायची संधी मिळाली होती मला आणि त्याच संधीचा उपयोग करून घेतला. नाही, मुद्दाम काय बोलले नाही मी. हा, पण मीराच्या त्या सगळ्या प्रकरणानंतर एकंदरीत लग्नाभोवतीच विषय फिरत होता. म्हणून त्यांना मी सांगून टाकलं, आम्ही सुद्धा आमच्या मिहीरसाठी मुली बघतोय. मग काय रिॲक्शन होती त्यांची? त्यांच्या मनातही मिहीर बद्दल काहीतरी आहे असं वाटतंय खरं. असणारच ग. त्या दोघांची जोडी इतकी सुटेबल आहे की कुणाच्याही मनात येतच. आय नो. हे फारच चांगलं झालं तुझी आणि कमू मावशींची भेट झाली ते. म्हणजे आपला मिहीर थोडा पुढे मागे होतोय मधुराला विचारायला, पण आता आपण घरातली लोकच इतक्या सहजपणे बोलायला लागलो की काय त्याचा मिहीरला उपयोगच होईल ना. आणि तिच्या घरचे लोक मिहीरचं नाव तिला सजेस्ट करतील. ग्रेट. फायनली. थँक्यू. भेळ आणि बाहेर पाऊस. वा. भेळी चीजच अशी आहे ना, ती कोणत्याही सीझन मध्ये मस्तच वाटत. पण आमच्या नाशिकची भेळ सॉलिड असते. ए नाही हा, म्हणजे तुमची भेळ चांगली असेल पण मुंबईच्या भेळेला जगात तोड नाही. आणि ताईच्या हातच्या भेळेला तर गॅलेक्सीत तोड नाही. घरी केलेली भेळ मस्तच असते. शिवाय हातपाय पसरून मस्त खाता येते ना. पण झालीये कशी? मस्त. थोडी खट्टी, थोडी मिठी, थोडी तिखी, मधुरासारखी. मला अशीच आवडते. बरं, रात्रीच्या जेवणाचं काय काय करू? जेवण हे एवढं सगळं खाल्ल्यावर जेवण काय जाणार? आता असं वाटतंय मध्यरात्री अचानक भूक लागेल. हे पण करेक्ट ना. हा, मी कॉलेजमध्ये असताना आम्ही सगळे फ्रेंड्स अभ्यासाला बसायचो, तेव्हा अशीच मिडनाईट भूक लागायची. हो हो, आमच्या ग्रुपमध्ये पण सेम व्हायचं. आणि दुसऱ्या दिवशी कोणाचा बर्थडे असेल तर मग विचार, ओ गॉड, उद्या मिहीरचा बर्थडे. काय? हो. अगं मग आपण काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं पाहिजे, त्याला ट्रीट दिली पाहिजे. येस येस येस, मला सरप्राईजेस आवडतात. हॅलो, सरप्राईज त्याला द्यायचं. हे काय यार, पण ठरवा ना काय करायचं. आज रात्री सरप्राईज पार्टी प्लॅन करूया. हो चालेल ना, पण घरी नको आणि ऍक्च्युली बाहेर पण नको. ऑफिस मध्ये देऊया का ट्रीट? अगं पण
तुझे शशांक सर परमिशन देतील का? अगं देतील ग, खूप मस्त आहेत ते. मी फोन करते त्यांना. ऐक ना, आणि त्यांनाच काहीतरी मिहिरला कारण काढून ऑफिसला पाठवायला सांग. तरच सरप्राईज ना. हो डिसाइडेड. ताई आपण जातो. ए मी नको, मी कुठे तुमच्यात. अगं तुमच्यात काय, तू मिहिरला ओळखत नाहीस का? आणि ग्रुपनी जाण्यातच मज्जा आहे ग ताई. मीरा चल ना, तुला पण चेंज. आणि बघ की आमचं ऑफिस. हो म्हणजे तुमचं ऑफिस बघण्यात खरंच उत्सुकता आहे मला, पण मामा परमिशन नाही देणार. मामा काही बोलणार नाही. आपण ऑफिस मध्येच चाललोय आणि ते सुद्धा मिहिरचा बर्थडे सेलिब्रेट करायला. प्लस आदित्य पण आहे आपल्या सोबत. मामा हो म्हणे. मामा परमिशन नाही देणार. मामा परमिशन देणार. कसं? ऑफिसमध्ये रात्रीची पार्टी नाही, मला नाही पटत. पण मामा अरे मिहिरच्याच बर्थडेची पार्टी आहे ना. पण म्हणून रात्री पार्टी? अरे मामा पण कोणी परकी माणसं नसणार आहेत तिथे. म्हणजे बघ, आम्ही, मिहिर आणि मिहिरची बहीण, बस मोजकीच माणसं आहेत. अरे आणि सरप्राईज द्यायचंय ना मिहिरला, त्यामुळे ऑफिसमध्ये. आणि महत्वाचं, आदित्य आहे ना आमच्यासोबत. मग तर काय काळजीचं कारणच नाही ना. आदित्य बरोबर आहे का? हो. मग काय हरकत नाही. पार्टी संपली ना की लगेच येतो आम्ही. जाऊ ना मग. लब्बाड मुलगी आहेस तू. बरोबर ताईला पुढे करतेस. अरे मग काय करू मामा, ताई लाडकी आहे तुझी. तिला सगळ्या गोष्टींना हो म्हणत असतोस आणि मला ओरडत असतोस. तू जर मला भेट, मी बघतो तुला बरोबर. ए पण मामा आम्ही जाऊ ना. हा जा, आता काय. हा Yes. हॅलो. हॅलो काका. सॉरी सर. काय ग, काय झालं एवढी एक्साइटेड काय? मला म्हणजे मी अशासाठी फोन केला. हॅलो, तिथे मिहिर नाहीये ना आजूबाजूला? नाहीये. का ग, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? सांग. हो ऍक्च्युली उद्या त्याचा बर्थडे आहे ना. मग काय स्पेशल प्लॅन करतेस की काय? करेक्ट. रात्रीच त्याला सरप्राईज देण्याचा प्लॅन केलाय. तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आम्ही ऑफिसमध्ये छोटीशी पार्टी प्लॅन केली तर चालेल का? ऑफिस मध्ये पार्टी? म्हणजे आमचा डिस्टर्बन्स नको म्हणून ऑफिस मध्ये पार्टी करताय का? नाही सर, असं काही नाहीये. नाही आय एम जस्ट जोकिंग. पण मला सांग, आम्ही तरी काय करणार तुम्हा मुलांमध्ये येऊन? यू गाईज एन्जॉय. पण उद्या सकाळी मला तिथे सगळं क्लीन पाहिजे. हा, आय डोंट वॉन्ट एनी मेस देअर. ऑफकोर्स सर. आणि आमचं पण ऑफिस आहेच की ते. पण सर, मला ना तुमची छोटीशी मदत हवी. बोल ना, आय एम ऑलवेज रेडी. हो वाव. तुम्ही काय करा सर, रात्री 12 वाजता काही कारण काढून मिहिरला ऑफिसमध्ये पाठवा. तो तिकडे आला की त्याला लगेच सरप्राईज मिळेल. मी, आदित्य, मीरा ताई सगळेजण केक घेऊन रेडी असू. ओके ओके, तुम्ही एन्जॉय करा. मी काहीतरी आयडिया लढवतो आणि मिहिरला पाठवतो ऑफिसला. ठीक आहे? थँक्यू सो मच सर. येस, सरांनी परमिशन दिलेली आहे. ओके आदित्य, आता आपण केक आणायला जाऊयात मिहिरसाठी. अरे आणायची काय गरज आहे, मी करते ना मस्त. तेवढा वेळ आहे आपल्याकडे. वाव ग्रेट. तो केक तर झालं सॉर्ट. आता गिफ्ट आणायला जाऊयात. ओके हो. आणि डेकोरेशनचं सामान तुम्ही ते आणा, मी केक करते. ओके. काय रे शशांक, मला कशाला बोलवलं? आणि काय हसतोयस काय एकटा?
मधुराचा फोन आला होता. मधुराचा फोन होता. मग त्यात एवढं एक्साइट होण्यासारखं काय झालंय? अगं मिहीरच्या बर्थडे साठी तिने सरप्राईज पार्टी प्लॅन केली आहे ऑफिसमध्ये आज रात्री. काय सांगतोयस काय? मधुराने सरप्राईज पार्टी? आणि तो प्लॅन प्रॉपरली पार पाडावा ना म्हणून आपल्याला दोघांना ऍक्टिंग करायची आहे बरं का. ऍक्टिंग? बघ, आपण ना काहीतरी कारण काढून त्याला ऑफिसमध्ये पाठवायचंय आणि शर्वरीला सुद्धा. नाही, मिहीरचं एक वेळ समजू शकते, पण शर्वरी का? तर आपण शर्वरीला कॉन्फिडन्स मध्ये नाही का घेऊ शकत. आणि हे बघ, ऍक्टिंग करताना चुकू किंवा भलत्या ठिकाणी हसू नकोस बरं का प्लीज. नाही हसणार. पण मला काय वाटतं माहिती मनीषा, या सगळ्याचा अर्थ मधुराच्या मनात मिहीर बद्दल स्पेशल काहीतरी आहे. होप सो. वाव ताई केक यार कसला भारी दिसतोय यार. आता खायचं नाहीये. का माझ्यासाठीच करतेस ना. वाव मस्त यार, काय मस्त वास येतोय. आय कांट वेट. हे आवडतपणा. जरा धीर धरा. ज्याचा बर्थडे त्याच्या पोटात धीर जाऊ दे. केक बर्थडे कोणाचा? दादा तुझा आहे का बर्थडे? हा मग मी आधी केक खाल्ला तरी चालेल तुला, असं काय. किती आगाऊपणा करशील अथर्व, जरा थांब. अरे बाबा, मिहीरचा बर्थडे, त्याच्यासाठी आम्ही सरप्राईज पार्टी प्लॅन करतोय. आम्ही? आपण बोल, आपण सगळ्यांनी. हो का? आणि बाय द वे मधुरा ताई, मी सुद्धा येऊ का ग? चल. म्हणजे बर्थडे सरप्राइजेस म्हणजे गर्ल्स पण असतील ना तिकडे. अरे अरे यार, अरे बच्चे की जान लोगे क्या? बच्चा, शिंग फुटली तुला. दादा त्याला सांग जरा या दोघींना. टीनेजरची कैफियत. हे ऍडमिशनचं बघा काय ते आधी, गर्ल्स आहेत का म्हणे. हॅलो ताई प्लीज, तू तर मला बोलूच नकोस. ऍज इट इज अर्धी जनरेशन मागे, त्यात तू सायलेंट मूवी आहेस. म्हणजे जरी तुला कोणी आवडला तरी आखो आखो मी बोलणार. समोरच्यांनी जे काय ते समजून घ्यायचं. आणि अथर्व बास बास, उगाच तुझी गाडी माझ्यावर नको आणूस हा. आणि तू जा बघू, ते बरे कपडे घाल आधी, नाहीतर आयत्या वेळी घाई करशील. जा. ए हो, चला चला, आपल्या सगळ्यांनाच आवरायचंय. डेकोरेशन पण करायचंय ना. हो अच्छा, म्हणून तू मला लगेच हो म्हणाली. मग तिथे गेल्यानंतर मला हाताशी घेऊन सगळी कामं करायला. क्या बात है, कसला हुशार आहेस रे तू अथर्व. जा आता तयार हो, नाही तिथे सोडून जाईन. वाव यार, आपण इतकं सगळं प्लॅनिंग करतोय. मिहीरला काहीच आयडिया नसेल ना. बाबा, दादा आला. काय झालं बाबा? प्रॉब्लेम झाला यार. काय? असं कसं वागू शकते मधुरा? मधुरा? मधुराने काय केलं? उद्या एक महत्वाची मीटिंग आहे साईटवर, आणि प्रोजेक्ट फाईल मधुरा ऑफिसमध्येच विसरले. जा घेऊन ये. बाबा इट्स ओके. बाबा ती गडबडीत विसरली असेल. आपण एक काम करूया, उद्या जाताना कलेक्ट करू आणि मग जाऊ. ओके? ए, तू मधुराची उगाच बाजू घेऊ नकोस हा. मधुराची मी तो प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि ती फाईल मला आत्ता रिव्ह्यू करायची आहे. तुला ऑफिसमध्ये जायचं नसेल तसं सांग, मी जातो. नाही नाही, मी जातो, मी घेऊन येतो, तुम्ही थांबा. मी पण येते. हा, हिला घेऊन जा. बरोबर. हिला कशाला आता? कंपनी म्हणून. हिची येतो. हे जा, लवकर आवरून ये. आले. लवकर आवर, कोण नाहीये तिकडे बघायला तुला. मी बेडरूम मध्ये आहे, फाईल तिकडेच आणून दे मला. सगळेच बर्थडे विसरलेत माझं. चला मीर, फाईल घेऊन या.